Ladies and gentlemen, this is your captain. Welcome flight 6 from Bengaluru, 647, bound for Nashik. आपल्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं विमानाने प्रवास करण्याचं. माझ्या केरळ ट्रिपवरून परतताना मी बँगलोर ते नाशिक हा माझ्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास केला. पण या विमान प्रवासाची गोष्ट इतकी पण सोपी नव्हती. ही गोष्ट सुरू होते केरळच्या वर्कलाला. तर मी आता आहे वर्कलाला आणि 2 दिवस मनसोक्त वर्कला एक्सप्लोर केल्यानंतर मी निघालोय कोचीला. पण ही गोष्ट माझ्या विमान प्रवासाची आहे, तर मग आपण त्याच्यावरच फोकस करूया. तर झालं असं की केरळ येताना मी स्लीपर कोचच्या डब्यात आलो. पण जवळपास 30 तासाचा तो प्रवास होता आणि मी केरळ येईपर्यंत पार वैतागलो होतो. पण मला या प्रवासापेक्षा जास्त टेन्शन आलं होतं माझ्या परतीच्या प्रवासाचं. मी विचार केला की जाताना सुंदर आठवणी सोबत घेऊन जाईल, पण पुन्हा 30 तासाचा प्रवास म्हणजे आत्मिक छळच होईल. आणि त्या दिवसापासून मी येता जातो गुगलवर बँगलोर नाशिक तिकीट शोधत होतो. एवढा खर्च खरंच करू की नको करू या द्विधा मनस्थितीत माझे 2 दिवस गेले. शेवटी वर्कलाला न राहून मी तिकीट काढण्याची हिंमत करणारच होतो. तेवढ्यात लक्षात आलं की माझ्याकडे 25 किलो वजनाची भली मोठी बॅग आहे आणि डोमेस्टिक फ्लाईटमध्ये 22 किलोपेक्षा जास्त वजन चालत नाही. त्यात माझ्याकडे कॅमेरा, पॉवर बँक, ड्रोन, त्याच्या 3 बॅटऱ्या अशा खूप साऱ्या जड वस्तू होत्या. काय करावं काही सुचत नव्हतं. पण तेवढ्यात डोक्यात एक आयडिया आली. मी कोचीच्या हॉस्टेलला माझ्या बॅगेतलं काही सामान बॉक्समध्ये पॅक केलं आणि ते नाशिकला कुरिअर केलं. आता माझ्या सामानाचं वजन होतं 17 किलो. तर मी फायनली माझं सामान कुरिअर केलेलं आहे आणि आता माझ्या बॅगचं वजन कमी आहे, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही आहे. आणि असं कुठलंच ऑब्जेक्ट माझ्या बॅगेत नाही आहे जे मला ऐन एअरपोर्टवर ओपन करावं लागेल आणि ते मला सांगतील की आता हे काढून घ्या आणि माझी तिथं धांदळ होईल. मी आता टेन्शन फ्री आहे विमान प्रवास करण्यासाठी. सो मला आज रात्री कोचीवरून बँगलोरला जायचं आहे. पण अनफॉर्च्युनेटली प्रॉब्लेम असा आहे की मला काही तिकीट मिळालेलं नाहीये. सो मी हा जो 12 तासाचा प्रवास आहे हा जनरल डब्यात करणार आहे. आता मी कोचीच्या एर्नाकुलम स्टेशनवरून निघणार होतो बँगलोरला. पण गोष्टीत खरा ट्विस्ट आला एर्नाकुलम स्टेशनला, जेव्हा मी ट्रेनच्या जनरल डब्यातली गर्दी बघितली. मी कशीबशी जनरल डब्यात उभं राहायला जागा मिळवली, पण बँगलोरपर्यंत पोचायला अजून 10 तास होते आणि 10 तास उभं राहून प्रवास करणं अशक्य होतं. थोडा वेळ मी बाहेरचा सनसेट बघत आणि दरवाजातून येणारी गार हवा खात काढला. मी जरा वेळाने स्ट्रगल करत करत बसायला एक जागा मिळवली. पण जनरलच्या डब्यात ट्रॅव्हल करणं हा एक वेगळाच ॲडव्हेंचर असतो. माझी बॅग आणि सामान पायावर ठेवून ती रात्र मी कशीबशी काढली आणि पहाटे 6 वाजता मी पोहोचलो नम्मा बेंगलुरूला. मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम बँगलोर बघत होतो, पण माझ्याकडे इतका वेळ नव्हता की मी बँगलोर एक्सप्लोर करू शकेल. त्यामुळे वेळ न घालवता मी बँगलोर एअरपोर्ट गाठलं. इथल्या मॅजेस्टी बसस्टॉपवरून मी एअरपोर्टला जाणारी बस पकडली, कारण बँगलोर एअरपोर्ट हे मेन सिटीपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि कॅबने जाण्याच्या बजेटमध्ये माझं अजून एक विमान तिकीट झालं असतं. त्यामुळे लोकल बस इज द बेस्ट ऑप्शन फॉर मी. 1.5 तासांनी या बसने मला बँगलोर एअरपोर्टच्या टर्मिनल 1ला ड्रॉप केलं. फायनली मी पोहोचलोय बँगलोर एअरपोर्टला. टर्मिनल 1 डोमेस्टिक एअरपोर्टवर माझी फ्लाईट आहे 12:20 एकदम भारी वाटतंय, भारी. आता वेळ होती बँगलोर एअरपोर्टला चेक इन करण्याची. मला आता एक गोष्ट माहिती झालेली आहे की इकडे जी आहेत ना, ज्या नॉर्मल चेक इन आहेत, म्हणजे ज्यांनी डीजी यात्रा म्हणजे जे गव्हर्नमेंटचं एक ॲप आहे त्याच्यावरनं कोणी जर बोर्डिंग पास नसेल घेतलेली तर त्यांना तिकडून जावं लागतं. बट मी कालच थोडंसं चेक केलं होतं आणि माझा जे बोर्डिंग पास आहे तो डीजी यात्राला शिफ्ट केलेला होता, जी गव्हर्नमेंटचा ॲप आहे ज्याच्यावरती ऑनलाईन चेक इन होतं, तुम्ही डायरेक्टली एंट्री करू शकता. सो माझं जे डिपार्चर असेल ते इकडून असेल डीजी यात्रावरनं. बेसिकली मला वेट करावं लागणार. स्मार्ट बंद आहे.
खूपच इन्स्टंटली चेक इन झाला. म्हणजे मी लिटरली असा घुसलो आणि डीजे यात्रा लगेच चेक होऊन निघालो तिथून. सो फायनली मला तिकीट मिळालेलं आहे आणि माझी ती बॅग गेली चेक इनमध्ये. आता मी इथून फास्ट कॉरला जाईल, तिथून कुठं माहीत नाही. आता इकडं परत डीजे यात्राचं सिक्युरिटी चेकिंग आहे. सो आता ही बॅग इकडून जाईल चेक इनला, नाही त्याच्यात सगळं सामान सिक्युरिटी चेक होईल. म्हणजे तुम्हाला तुमची जेवढी इलेक्ट्रॉनिक्स आहेत ते काढावं लागतं. त्याच्यानंतर तुमचं जे पण मेटल सामान आहे ते सगळं काढावं लागतं. बेल्ट पण काढावं लागतं. तो इथे सेकंडला येतो. लेक्चर सेकंडला आल्यानंतर मग इथून तुमचं सामान तुम्ही घ्यायचं आणि पुढे निघायचं. आता मी इथं आलेलो आहे आणि याच्यावर लिहिलेलं आहे माझा गेट नंबर 30. तर मला आता गेट नंबर 30 शोधावं लागेल. इथं हे जसं आता गेट नंबर 12 आहे तसं मला गेट नंबर 30 शोधावं लागेल. तिथून माझी फ्लाईट असणार आहे. माझं एक ऑब्झर्वेशन सांगतो जे मी आता केलं. मला असं वाटलं होतं की एकदमच प्रीमियम किंवा थोडेसे अपर मिडल क्लासवाले लोक विमानाने ट्रॅव्हल करत असतील, पण मी इथं सर्वसामान्य लोक सुद्धा बघतो. भेटलं मला गेट नंबर 30. थोडा वेळ वाट बघितल्यावर इंडिगोकडून फ्लाईटची अनाउन्समेंट झाली आणि नाशिकच्या पॅसेंजर्सला बोर्ड करण्यासाठी सांगण्यात आलं. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, म्हणून मला वाटलं नव्हतं की नाशिकला इतकी लोक विमानाने प्रवास करत असतील. जनरली नाशिकचे लोक म्हणतात की फ्लाईट चालू झाली काय काय महिन्यात बंद पडते. मग बँगलोरवर नाही पण नाशिकला जातात. तीच गोष्ट माझ्यासाठी खूप बरं आहे, विशेष आहे. तो नाशिककरांना बघून घ्या. मला वाटतं की फ्लाईट 1 महिन्यात बंद पडते पण नाही पडत बंद. सो फायनली माझ्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास मी करतोय आणि मी आता बोर्ड करतोय विमानामध्ये. विमानात एंट्री करताच एअर होस्टेसनी सर्वांचं स्वागत केलं. सो फायनली मला माझी सीट घ्यायलेली आहे आणि मी मुद्दाम विंडो सीट घेतली होती कारण फर्स्ट टाइम फ्लाईट एक्सपिरियन्स करतोय. फ्लाईटच्या 5 ते 10 मिनिटं आधीच आमच्या कॅप्टन आणि क्रूकडून आम्हाला सर्व सेफ्टी इन्स्ट्रक्शन देण्यात आले आणि मग फायनली विमान उडण्यासाठी तयार झालं. नाशिकला पाऊस असल्यामुळे कदाचित टर्ब्युलन्स एक्सपिरियन्स होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं कॅप्टनने आता जस्ट रिसेंट. सो हा पण एक एक्सपिरियन्स असेल की टर्ब्युलन्स एक्सपिरियन्स करायचा, म्हणून त्यांनी सांगितलं आहे की पॉसिबल असेल तर पूर्ण फ्लाईटमध्ये तुम्ही तुमचं जे सीट बेल्ट आहे तो काढू नका. सो बघूयात आपण टर्ब्युलन्सचा एक्सपिरियन्स कसा राहतो. पहिल्यांदा फ्लाईट एक्सपिरियन्स करताना खरं तर मनात जेवढी उत्सुकता असते तेवढीच धाकधूक सुद्धा असते. तुम्ही 1000 ते 1500 किलोमीटरचा प्रवास अवघ्या काही तासात पूर्ण करणार असतात. हा अनुभव नेमका कसा असतो? जमिनीपासून हजारो फूट उंचीवर गेल्यावर काय फील होतं? वरून प्रत्यक्ष डोळ्यांनी जमिनीवरचं दृश्य बघणं कसं असतं? अशा प्रश्नांसोबतच आपण सुखरूप लँड होऊ ना असे प्रश्न सुद्धा डोक्यात आले आणि या विचारातच रनवेवरून विमानानं वेग पकडला आणि विमान टेक ऑफ झालं. खरं तर विमान हवेत जाताना पोटात गोळाच येतो,
पण तो काही सेकंदासाठी असतो. मग वरून जे दिसतं ते एकदम स्वप्नासारखं असतं. पावसाळा असल्यामुळे ढगांची जी कलाकारी आकाशात दिसत होती ते पाहून खरं तर कुतूहल वाटलं. आपण खालून जे बघतो त्यापेक्षा ढग आकाशातून खूप वेगळे दिसतात. या 1000 किलोमीटरच्या प्रवासात मी ढगांचे खूप वेगवेगळे प्रकार बघितले. विमान ज्या रूटने नाशिक जात होतं त्याला अधूनमधून मी फ्लाईट रडार नावाच्या ॲपवर चेक करत होतो. विमान छत्रपती संभाजीनगरच्या आकाशात आलं आणि क्रूने लँडिंगसाठी रेडी राहण्याची सूचना केली. खरं तर क्षणभर वाटलं की अजून नाशिक खूप दूर आहे. समजलं की इथून फक्त 15 मिनिट लागतात विमान नाशिक विमानतळाला पोहोचायला. विमान थोड्याच वेळात लँड होणार होतं. नाशिकला पाऊस होता त्यामुळे बाहेरचं काहीच दृश्य दिसत नव्हतं. पण विमान जरा खाली आल्यावर कादवा नदी आणि पिंपळगाव बसवंतचा टोलनाका दिसायला लागला. एक तास 20 मिनिटाचा हा प्रवास करून विमान सेफली नाशिक एअरपोर्टला लँड झालं. नाशिक एअरपोर्ट हे डिफेन्स एअरपोर्ट असल्यामुळे इथं शूटिंगला परमिशन नव्हती. मी लगेज बेल्टवरून माझी बॅग कलेक्ट केली आणि बाहेर आलो. सो फायनली मी नाशिक एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. इथं सिक्युरिटी रिझनमुळे मला जास्त वेळ व्हिडिओ रेकॉर्ड नाही करता येणार, पण मी माझ्या एका मित्राला घ्यायला बोलवलेलं आहे, तो येईल आणि मग मी नाशिक जाईल. पण थँक्यू, तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटत राहू पुन्हा.